नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रामचंद्र नलावडे यांची कादंबरी खोत आणि आज भाग 17वा. शलाकाला आज सुट्टी होती, त्यामुळे ती आज थोडी उशिरानंच उठली होती. एरवी ती लवकर उठायची. आंघोळ झाल्यावर तिने आरशासमोर बसून वेणीफणी केली, नाश्ता केला. नाश्त्यासाठी आज बदामाचा शिरा होता. बदामाचा शिरा तिच्या आवडीचा पदार्थ. घरातल्या कामाला ती कधी हात लावायची नाही. त्यासाठी घरात नोकर होते. स्वयंपाकाचं तिची आई बघायची. शलाका फक्त तिची नोकरी सांभाळायची. घरातल्या कामांना तिला कधीही हात लावावंसं वाटायचं नाही आणि तिला कुणी हे कर ते कर असं म्हणायचं सुद्धा नाही. त्यामुळे तिचं आणखीन फावलंच होतं. तिचा जेव्हा मूड असेल तेव्हा ती अनुराधा स्वयंपाक करत असताना तिथे जायची आणि आई, मी तुला कांदा मिरची चिरून देऊ असं लाडे लाडे म्हणायची. अनुराधाला तिचं ऐकून बरं वाटायचं. त्या तिला माझी शहाणी पोर असं म्हणत तिचं कौतुक करत, तर कधी कधी हसत म्हणत, शलाका मी करते सगळं, तू आपली तुझ्या खोलीत वाचत बैस. शलाका मग आईला कधी कधी लटक्या रागात म्हणायची, आई तू मला स्वयंपाकाला हात लावू देत नाही, मग मला स्वयंपाक करायला येईल कसं सांग बरं. अगं शलाका, तुझ्यावर तशी वेळ येणारच नाही आहे. आपल्या घरात नोकर आहेत. तू ना आई मला नेहमी असंच सांगतेस. अनुराधाला वाटायचं की आपली पोरगी नाजूक आहे, तिला स्वयंपाकाच्या कामाचा त्रास होईल. पण याचा परिणाम असा झाला की तिचा आणि स्वयंपाक खोलीचा संबंध फक्त खाण्यासाठी उरला होता. ती सासरी गेली होती तेव्हा तिथेसुद्धा स्वयंपाकाला बाई होती, म्हणून तिचं बिंग फुटलं नाही. आणखीन थोडे दिवस ती सासरी राहिली असती तर तिचं बिंग नक्की फुटलं असतं, पण तसं होणे नव्हतं. त्याआधीच तिने सासरच्या लोकांची भांडून माहेरची वाट धरलेली होती. बरेच दिवस ते दुःख, त्या यातना काट्यासारख्या तिच्या काळजाला टचाटचा टोचत होत्या आणि ती पाण्यातनं काढलेल्या मासोळीगत दिवस रात्र तळमळत होती. मनातलं दुःख कोणाला सांगावं असा तिच्यासमोर प्रश्न पडायचा. म्हणून ती कोणाशीच बोलत नसायची. आपली पुस्तकात डोकं खुपसून बसायची ती. सुनील, तिचा पती, दिसायला गोरापान अगदी देखणा होता. त्याचा स्वभाव तसा वाईट नव्हता. घरात नोकर चाकर होते. सासरी तिला कसलीही ददात नव्हती. शलाकासमोर लक्ष्मी अगदी हात जोडून उभी होती, परंतु शलाकाला निसर्गानं एक स्त्री म्हणून जन्माला घातलं होतं. तिला मन होतं, स्त्रीसुलभ भावना होत्या. त्या तिच्या भावना जाणून घेऊन तिला सुखी करणारा पती तिला हवा होता, पण दुर्दैवानं सुनील त्यात कमी पडायचा. त्याचं नपुसकत्व त्याच्या आड येत होतं. जो पती लैंगिक सुख देऊ शकत नाही त्याच्याकडे राहून आपलं आयुष्य कशाला खर्ची घालायचं असा विचार शलाकाच्या मनात आल्यावर तिने त्याच क्षणी घर सोडून जाण्याचा कठोर निर्णय घेतला होता. त्याचं तिला नंतरसुद्धा पश्चात्ताप झाला नाही. भूतकाळातल्या त्या कटू आठवणींची धार आता थोडी बोथटही झाली होती. शलाका बसल्या जागेवरनं झटकन उठली आणि तिने तिच्या साड्यांचं लोखंडी कपाट उघडलं. धुतलेल्या 4-5 साड्या आणि ब्लाऊज बाहेर काढून तिने ते कपाट पुन्हा बंद केलं. तिच्या सुदैवानं आज वीज होती. ती वीज कधी गुल होईल याचा नेम नव्हता. टेबलावर स्वच्छ धुतलेली चादर पसरून तिने इस्त्री लावली. 4-5 मिनिटात इस्त्री चांगली गरम झाली. आधी तिने तिच्या आवडत्या लिंबू कलरच्या साडीला इस्त्री करायचं ठरवलं. ती नाजूक हाताने हळुवारपणे त्या साडीला इस्त्री करायला लागली. इस्त्री करताना शलाका फार आनंदी मूडमध्ये होती. एकीकडे हातानं इस्त्री करत असताना ती तोंडातल्या तोंडात जगाच्या पाठीवर या मराठी चित्रपटातलं तुला पाहते रे तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पाहते हे गाणं गुणगुणत होती. जणू तिला हिरेमाणकाचं मोठं घबाड गवसलं होतं. दादा खोत तिच्या खोलीजवळनं बैठकीच्या खोलीकडे निघाले होते. तिच्या तोंडातून बाहेर पडलेलं गाणं ऐकून त्यांना थोडं आश्चर्यच वाटलं, कारण फार दिवसांनी तिच्या तोंडातनं गाणं बाहेर पडत होतं. शलाकाचं दादा खोतांकडे लक्ष नव्हतं. ती आपल्याच तंद्रीत होती. जणू तिला आता संपूर्ण जगाचाच विसर पडला होता. फार दिवसांनी आपली मुलगी आनंदी मूडमध्ये हे डोळ्यांनी बघून दादा खोत मनात सुखावले. त्यांची ईश्वरावर असलेली श्रद्धा आणखीनच दृढ झाली.
दुःखामागून सुख आणि सुखामागून दुःख देऊन ईश्वर माणसाची परीक्षा घेतो आणि त्याच्या कसोटीत जो टिकून राहील तो जीवनात यशस्वी होतो, असं त्यांना त्या क्षणी वाटलं. दादा खोत 4 पावलं पुढं चालत गेले आणि तिच्यासमोर उभं राहत त्यांनी तिला हसत हसत विचारलं, शलाका, आज काय शाळेला सुट्टी आहे वाटतं? बाबा, आज शाळेला सुट्टी. म्हटलं आज सगळ्या साड्यांना इस्त्री करून ठेवायची, मग आठवडाभर काळजी नाही. त्यातल्या त्यात आपल्या ग्रामीण भागात कधी वीज असते कधी नसते, मग बिन इस्त्रीची साडी नेसायची कशी हा प्रश्न पडतो ना. वा वा वा, फार छान. रिकाम्या वेळात माणसानं अशी कामं करावीत. बाबा, अहो शिक्षक नीटनेटके वागले ना तर त्याचा परिणाम मुलांवर सुद्धा होतो, कारण मुलं ही मोठ्यांचं अनुकरण नेहमी करत असतात. शलाका, काही गोष्टी मुलांकडून सुद्धा शिकण्यासारख्या असतात बरं. घरी आईवडिलांचं ते एक वेळ ऐकणार नाहीत, पण शाळेतल्या शिक्षकांनी एखादी गोष्ट त्यांना सांगितली तर ती मुलं त्यांचं हमखास ऐकणार. आमच्या वेळी आमची गणितं चुकली किंवा आम्ही ग्रहपाठ केला नाही तर शिक्षक हाताची बोटं तुटेपर्यंत जाडजूड रूळ हातावर मारत, पायाचे अंगठे धरायला लावत, 100 उठाभाषा काढायला लावत. आता तसं काही नाही ना. म्हणून हल्लीच्या मुलांना शिक्षकांची भीतीच मुळी वाटत नाही. बाबा, अहो तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल, हल्ली मुलांना मारायचं नाही असं सरकारनं फतवा काढला आहे. हे असे फतवे काढून आज शिक्षण क्षेत्रात बजबज पुरी माजली आहे. दादा खोत किंचित आवाज चढवून म्हणाले, आणि आपण उगाच मोठ्या आवाजात बोललो असं नंतर दादा खोतांना वाटायला लागलं. ते उघड्या डोळ्यांनी लेकीच्या हालचाली बघत होते. तिची पुस्तकं तिने देवडीत व्यवस्थित रचून ठेवली होती. पलंगावर पसरलेल्या बेडशीटला एकही सुरकुती पडलेली नव्हती. उशांचे आभरे स्वच्छ धुतलेले होते आणि खिडक्यांवर सोडलेले पडदे बदललेले होते. पूर्वीपेक्षा आता तिची खोली नीटनेटकी दिसत होती, हे त्यांच्या नजरेतनं सुटलं नाही. काही का कारण असे ना, आपल्या मुलीचा स्वभाव थोडा थोडा बदलतोय असं त्यांना मनातनं वाटायला लागलं आणि ही गोष्ट त्यांना सुखावणारी होती. आपल्या शलाकाचं आपल्या पश्चात कसं होईल याची ते नेहमी काळजी करत. ती काळजी आता थोडी कमी झाली होती. दादा खोत आवंढा गिळून म्हणाले, काय म्हणतायत आमचे शाळेचे हेडमास्टर देसाई सर? बाबा, ते फार चांगले आहेत. मला सांभाळून घेतात. माझ्या कामावर त्यांचा विश्वास आहे. नाही, ते चांगले आहेत याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण ते संस्थेच्या हातातली कळसूत्री बाहुली बनता कामा नये आहेत. बाबा, तुमचं म्हणणं बरोबर आहे. संस्थेच्या दबावाखाली ते काही गोष्टी त्यांच्या मनाला पटल्या नाही तरी करतात. हां, त्याच गोष्टी त्यांनी करू नयेत असं माझं वैयक्तिक मत आहे. मग संस्था त्यांना उद्या नोकरीतून काढून टाकेल ही भीती त्यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांच्या मनाविरुद्ध ते काही गोष्टी करतात. नाही नाही, ते असं नाही करू शकणार. बाबा, अहो सत्तेपुढे शहाणपण खरंच चालत नाही असं मागे तुम्हीच म्हणाला होतात ना. खरं आहे ग पोरी, खरं आहे. सत्तेपुढे खरं शहाणपण चालत नसतं. कधीकधी वेळ आली की मूर्खाचे सुद्धा पाय धरायला लागतात. थोडा वेळ मग कोणी काही बोललं नाही. शलाकाचा हात यांत्रिकपणे तिच्या साडीवरनं फिरत होता. दादा खोत उघड्या डोळ्यांनी तिच्या शरीराच्या हालचाली निरखत होते. वाऱ्याची एक थंडगार झुळूक त्यांच्या अंगावर येऊन सुळकन निघून सुद्धा गेली. त्यामुळे त्यांना त्यांच्या अंगावर मोरपीस फिरल्याचा भास झाला. घड्याळात 11:05 झाली होती. दादा खोत खोलीत आल्यामुळे शलाकाला बरं वाटत होतं. खूप दिवसांनी आज ती त्यांच्याशी मनमोकळेपणानं बोलत होती. त्यामुळे तिचंही मन उल्हसित झालं होतं. काहीतरी आठवल्यासारखं करून शलाका त्यांच्याकडे वळून म्हणाली, बाबा, मला बरी आठवण झाली, नाहीतर मी विसरूनच गेले होते. मग तुम्ही मला वेंधळी कुठली असं म्हणाला असतात. अगं, पण तुला आठवण कसली झाली ते आधी सांग. बाबा, अहो देसाई सरांनी काल अगदी आठवणीने तुम्हाला सांगायला सांगितलं होतं, पण मी ते विसरले. अगं, काय सांगायला सांगितलं होतं? त्यांनी तुम्हाला सांगायला सांगितलं होतं की एकदा वेळ काढून शाळेत या, आमचं काम बघा, काही उणीवा असतील तर आम्हाला लगेच सांगा, आम्ही त्या दूर करायचा प्रयत्न करू. पुष्कळ दिवस तुम्ही शाळेला भेट दिलेली नाही आहे असंही ते म्हणत होते. बाबा, संस्था चालकांच्या इतके ते तुमच्या शब्दाला सुद्धा किंमत देतात हे मला त्यांच्या बोलण्यावरनं जाणवलं. हे बघ, मी तुझ्या शाळेत जरूर येईन. तू उद्या शाळेत गेलीस की त्यांना सांग. त्यांना खूप आनंद वाटेल. बाबा, शलाका, मला सुद्धा शाळेत यायला आनंद वाटेल. अगं, ते हायस्कूल आपल्या गावचं आहे. गावचा खोत म्हणून माझंही काही कर्तव्य आहे ना.
बाबा, देसाई सरांनी माझ्यावर आणि भागवत सरांवर एक जबाबदारी सोपवली आहे. ती जबाबदारी आम्ही दोघं निश्चित पार पाडू असा त्यांचा ठाम विश्वास आहे. कोणती जबाबदारी सोपवली आहे तुमच्यावर? बाबा, मुलांच्या संख्येप्रमाणे शाळेत खोल्या नाही आहेत, वर्ग कमी पडत आहेत. त्यामुळे आमच्या शाळेसाठी नवीन खोल्या बांधायचा विचार आहे. संस्थाचालक म्हणाले की तुम्ही लोकवर्गणी जमवा, शाळेसाठी खोल्या बांधा. मग ती वर्गणी जमवण्याची जबाबदारी त्यांनी आमच्यावर टाकली आहे. आम्ही दोघांनीही ती आनंदाने उचलली आहे. तुमचं काय मत आहे? योग्य तेच केलं आहेस तू. आता वर्गणी गोळा करायला आम्हाला फिरायला लागणार. माझी त्याला काहीच हरकत नाही आहे. दादा खोतांशी बोलत बोलत शलाकानं 4-5 साड्यांना इस्त्री केली. आता तिच्या ब्लाऊजना तेवढी इस्त्री करायची राहिली होती. इस्त्रीचं काम पूर्ण झाल्यावर ती आज दिवसभर घरातच वाचत बसणार होती. तिने काल संध्याकाळी घरी येताना हायस्कूलच्या लायब्ररीतनं 2-3 पुस्तकं आणली होती. आज तिला विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या वह्या तपासायच्या नव्हत्या किंवा परीक्षेच्या उत्तरपत्रिकासुद्धा तपासायच्या नव्हत्या. अख्खा दिवस तिचाच होता. ती तिच्या मनाला वाटेल तेवढा वेळ तिच्या मर्जीप्रमाणे घालवू शकत होती. खेडेगाव असल्यानं इथे एखादा बागबगीचा नव्हता किंवा चित्रपटगृहही नव्हतं. पुस्तक वाचनातून तिला जेवढा आनंद मिळणार होता तेवढा आनंद ती आज उपभोगणार होती. दादा खोत घसा खाकरून तिला म्हणाले, ते भागवत सर आपल्याकडे येणार होते, ते आले नाहीत. तू त्यांना पुन्हा एकदा आठवण का करत नाहीस? बाबा, ते संकोच करतात असं मला त्यांच्या बोलण्यातनं जाणवलं. त्यात कसला संकोच करायचा आहे? त्यांची अजून या गावात अशी कोणाची ओळख नसणार म्हणून त्यांना संकोच वाटत असेल. ठीक आहे बाबा, मी त्यांना पुन्हा एकदा आठवण करते. शलाका, त्यापेक्षा तू असं का नाही करत? काय हो, तू त्यांना आपल्याकडे जेवायलाच घेऊन ये ना. त्यांच्याशी आपल्याला निवांत गप्पा तरी मारता येतील. बाबा हो, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. मी तुम्हाला तेच सांगणार होते. मग त्यासाठी आपल्याला आधी दिवस वेळ ठरवायला लागेल. ते बघ, ते तूच ठरव. तूच त्यांना जेवायला घेऊन ये. ती जबाबदारी तुझी. दादा खोत हसत म्हणाले. बाबा, तुम्ही सगळी जबाबदारी माझ्यावर ढकलताय. शलाकासुद्धा त्यांना हसत हसत म्हणाली. शलाका, येत्या गुरुवारी संकष्टी आहे. त्यांचा उपवास असेल. तो उपवास सोडण्यासाठी त्यांना आपल्या घरी घेऊन ये. वा, छान. म्हणजे संकष्टीच्या दिवशी एका ब्राह्मणाला अन्नदान केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडेल. हुशार आहेस पोरी तू. मग मुलगी कोणाची आहे? दादा खोतांची. मुलीचं मोकळं ढाकणं बोलणं बघून दादा खोत मनातनं आणखीन थोडे सुखावले. उन्हानं सुकून गेलेल्या झाडाला वसंत ऋतूत नवीन पालवी फुटावी तशा तिच्या आयुष्यात घटना घडत होत्या. समुद्राला उधाण आल्यागत शलाका बोलत होती. हे बघ, बाकी आपण नंतर बोलू. त्या दिवशी तू स्वयंपाकात विशेष असा कुठला पदार्थ करणार आहेस? बाबा, मी जेवण करण्यात अगदी ढ आहे हे तुम्हाला माहिती आहे. मी आईलाच सांगणार पदार्थ करायला. पण मी तिला कुठला विशेष पदार्थ करायला सांगू? तुला जो पदार्थ आवडेल तो तू तिला करायला सांग. मला आवडून काय उपयोग आहे? सरांना नको का आवडायला? आवडेल त्यांना. मी सांगतो. मग ठीक आहे. आता काही अडचण नाही? आता काही नाही. तुझं इस्त्रीचं काम झालं की मला 1 ग्लास कोकम सरबत तयार करून आण. कोकम सरबत तब्येतीला चांगलं म्हणून मी आता रोज 1 ग्लास कोकम सरबत पिणार आहे. आणि ते बाबा, तुम्ही तोपर्यंत बैठकीच्या खोलीत निवांत बसा. आधी तुझं हातातलं काम आठव. दादा खोत मंद पावलं टाकत बैठकीच्या खोलीत आले आणि आराम खुर्चीत निवांत बसून राहिले. मेजावर पितळी अडकित्ता कातरलेली ओली अर्धी सुपारी होती. सुपारी तोंडात टाकावी म्हणून दादा खोत अडकित्ता हातात घेऊन ओली सुपारी कातरायला लागले. डाव्या तळहातावर त्यांनी कातरलेली सुपारी घेतली, फक्कन तोंडात टाकली. ओल्या सुपारीची चव तोंडभर रेंगाळायला लागल्यावर दादा खोतांनी अडकित्ता पुन्हा मेजावर ठेवून दिला आणि ते शांत विचार करत बसले. डोक्यावर पंखा भिरभिरत होता. त्याची हवा अंगाला लागत होती. हातात काही काम नसेल तेव्हा मनात अनेक साधक बाधक विचार येत असतात. दादा खोतांचं याता तसंच झालं होतं. झाडाला पाणी घातल्यावर ते अधिक जोमानं वाढावं तसा शलाकाच्या स्वभावात झालेला बदल त्यांना दिसायला लागला होता आणि तो बदल कोणामुळे झाला हे सुद्धा त्यांना ठाऊक झालं होतं. शलाकाच्या तोंडी आता सकाळ संध्याकाळ भागवत सरांचंच नाव येत होतं. त्यांचं नाव ऐकून ती अधिक उत्तेजित होत असे.
तिच्या भुवया ताणायच्या, डोळ्याची बुबुळं हालायची. भागवत सर कोण, कुठले, त्यांचं लग्न झालंय का, या सगळ्याचा छडा त्यांना अद्याप लागला नव्हता. त्यांचं एक मन म्हणत होतं की शलाकाला आपण वेळीच आवरायला हवं. उद्या तो दगाबाज निघाला तर तिला आगीतून उठून फोफाट्यात पडल्यासारखं होणार आहे. ही गोड बोलणारी माणसं फार धोकादायक असतात. तशीच वेळ आली तर ते आपलं खरं रूप दाखवतात. एरवी ते जगात मुखवटा घालून वावरत असतात, त्यामागे त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. तारुण्यानं मुसमुसलेली माणसं सारासार विचार नाही करत. भविष्य काळातले धोके ओळखण्याच्या भानगडीत नाही पडत ते. दिव्यावर झेप घेणाऱ्या पाखरासारखी त्यांची ती अवस्था असते आणि त्यांना एकमेकांशिवाय अन्य जग दिसतच नाही. दुर्दैवानं त्या ठोकर बसली की ते स्वतःला सावरत बसत नाहीत, कोलमडून पडतात. आपण शलाकाला बाप या नात्यानं ही धोक्याची सूचना जरूर द्यायला हवी. आपलं घराणं मोठं आहे, त्याला बट्टा लागता कामा नये. आपण या गावचे खोत होत हे आपण कायम ध्यानात ठेवायला हवं. वाऱ्यानं दिवा विझायच्या आधी त्याच्या भोवती दोन्ही हाताची ओंजळ धरायलाच हवी. पण त्यांचं अंतर्मन असा विचार करत होतं की माणसानं कोणाच्या सुखाच्या आडी येऊ नये. त्याच्या इतकं पाप जगात दुसरं कुठलं नाही. कोमेजलेलं फूल पाण्याच्या थेंबानं टरारून वाढावं तसं तिचं जीवन बदलून गेलं आहे. ती आपली मुलगी आहे, तिला आयुष्यभर दुःखाच्या खाईत लोटायचं का? चंद्राला सुद्धा डाग असतो. या कलियुगात परस्त्रीचा किंवा परपुरुषाचा लोभ झाला नाही अशी एखादी तरी व्यक्ती शोधून सापडेल का? आपण आपल्या खोती घराण्याची टिमकीसारखी वाजवतो, त्याचा इतिहास गावाला ठाऊक आहे. अनंतानं नाही का आपल्याला शंकराच्या देवळात धडधडीत तुमचं आणि माझं नातं काय असं विचारलं, तेव्हा त्या चिमुरड्यासमोर आपली बोलती बंद झाली. हे आपण का विसरलो? उद्या शलाकानं आपल्याकडे बोट दाखवलं तर आपण तिला त्याचं उत्तर देऊ शकू का? खोताच्या घराण्यात जन्माला आल्यावर पुरुषांनी तेवढी शिंदळकी करायची आणि स्त्रीला मात्र बंधनं घालायची. त्या बाळा खोतला लोक अजून नाही विसरले. तो याच गावात पौरोहित्य करायचा, लोकांना ज्योतिष सांगायचा आणि जादूटोणासुद्धा करायचा. भोळ्या बाबड्या तरुण बाया त्याच्याकडे देवस्के करण्यासाठी यायच्या, तेव्हा तो त्यांची योनी पूजा करायचा आणि त्या बायांना भोगायचा. त्यात अनेक बायका विधवा असायच्या, लग्न झालेल्या असायच्या आणि तरुणी लग्न न झालेल्या मुलीसुद्धा असायच्या. गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूर या ठिकाणी तो देवदर्शनाला म्हणून बायकांना घेऊन जायचा आणि त्याच ठिकाणी त्यांची वासलात लावून टाकायचा. शेवटी काय झालं त्याचं? पाप कधी लपून राहत नाही. पाण्यात सोडलेला बुडबुडा पाण्याच्या बाहेर येतोच. बाळा खोताची 100 भरली आणि तो पोलिसांच्या हातात सापडला. आता येरवड्याच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. करणी तशी भरणी, दुसरं काय? आणखीन एक दुसरं उदाहरण आपल्याला देता येईल. पुरुषोत्तम खोत भजन कीर्तन करायचा, प्रवचनं सांगायला तालुकाभर फिरायचा. त्याचे काळे धंदे आपल्याला ठाऊक का नव्हते? लोकांना आपण मोठे उपकार करतोय या आविर्भावात गरीब लोकांना व्याजानं पैसे द्यायचा आणि ते पैसे तो दामदुप्पट व्याज लावून वसूलसुद्धा करायचा. बायकांना घरी कामाला बोलवायचा. त्याच्या हौसेसाठी तो त्यांचा शारीरिक छळ करी, अमानवी व्यवहार करायला त्याला फार आवडायचं. त्यात त्याला आसुरी आनंद मिळायचा. त्याच्याकडे कामाला गेलेली बाई किंवा मुलगी त्याच्या तावडीतून कधी सुटली नाही. त्याच्या बायकोला जेव्हा हे समजलं तेव्हा तिने बावीत उडी मारून जीव दिला. बायको मेली त्याचं दुःख त्याला झालं नाही, पण वाईटाचा शेवट हा वाईटच असतो. नियती कधीही चूक करत नाही आणि प्रत्येकाला त्याच्या पापाचं फळ हे भोगायला लावतेच लावते. पुरुषोत्तम खोताला शेवटी गावातल्या बायकांनी जगबुडी खाडीत बुडवून मारलं. पाण्यातल्या माशांनी लचके तोडून त्याचं प्रेत विद्रूप करून ठेवलं होतं. परमेश्वरा, असं मरण कोणाला देऊ नकोस रे बाबा, फार वाईट ते. बाबा हो कसला विचार करताय? दादा खोतांसमोर कोकम सरबताचा ग्लास घेऊन गोड हसत शलाका उभी होती. कोकम सरबतामुळे काचेचा ग्लाससुद्धा तांबडा दिसत होता. दादा खोतांनी मिटलेले डोळे उघडले. झोपेतनं जागं झाल्याप्रमाणे त्यांना आत्ता वाटत होतं. तिच्या डोळ्यातलं हसू बघून क्षणभर त्यांच्या मनातली चिंता, काळजी दूर झाली. तिचा निर्विकार चेहरा बघून आपण तिच्याबद्दल मनात किती दुष्ट विचार करत होतो याचा त्यांना आता पश्चात्ताप व्हायला लागला.
मनातली जळमटं दूर सारून ते तिला हसत म्हणाले, नाही बेटा तसं काही नाही, क्षणभर डोळे मिटून निवांत बसलो होतो, पण आता खूप बरं वाटलं बघ त्यामुळे. अहो मी तुमच्यासाठी कोकम सरबत करून आणलं आहे, ते घ्या, मग तुम्हाला आणखीन बरं वाटेल. आण बरं, असं म्हणत दादा खोतांनी हात पुढे केला. दादा खोतांनी कोकम सरबताचा ग्लास तोंडाला लावला आणि वा फार छान असं तिला म्हणाले. ते ऐकून शलाका खुश झाली. लगेच त्यांना म्हणाली, बाबा मी जेवणात ढ असले ना तरी मला कोकम सरबत बनवायला येतं बरं का. दादा खोतांनी मिटक्या मारत तो ग्लास पिऊन संपवला. आता त्यांना खूप हलकं हलकं वाटायला लागलं होतं, जणू त्या कोकम सरबताला अमृताचीच चव आलेली होती. श्रोते हो, हा होता खोत या कादंबरीचा 17वा भाग. रामचंद्र नलावडे लिखित खोत या कादंबरीचा 18वा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.